नमस्कार, मी रेश्मा आणि तुमचं सगळ्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आता थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की माझी रेसिपी काय आहे ती। तर आता आपण बघूया ती रेसिपी मी कशा पद्धतीने बनवली। तर सगळ्यात अगोदर आपल्याला इथे एक पॅन घ्यायचा आहे आणि त्या पॅनमध्ये आपल्याला पहिल्यांदा शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे। तर मी इथे तेलाचा वापर वगैरे काहीही केलेला नाही। अर्धी वाटी एवढे मी शेंगदाणे घेतलेले आहेत। भाजलेले शेंगदाणे असतील तर खूपच छान। तर हे शेंगदाणे आता आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तर पोहे उपमा वगैरे करण्यासाठी किंवा शेंगदाण्याचा कूट करण्यासाठी आपण जसे शेंगदाणे भाजतो ना, अगदी आपल्याला तसेच शेंगदाणे भाजून घ्यायचे। तर बघू शकता हे शेंगदाणे माझे भाजून झालेले आहेत। आता हे शेंगदाणे मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते। शेंगदाणे काढून घेतले। आता परत तोच पॅन आपल्याला ठेवायचा आहे। आता आपल्याला इथे 5 ते 6 थेंब एवढं तेल वापरायचं आहे, जास्तीचं तेल नाही। आणि याच्यामध्ये 8 ते 9 एवढ्या मिरच्या, 10 मिरच्या घेतल्या तरी चालतील। तुमच्या मिरच्या कशा जास्त तिखट कमी तिखट आहेत त्याच्यावरती आहे। तर 8 ते 9 एवढ्या मी मिरच्या घेतल्या। या मिरच्यांना आपल्याला फोड येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तर मी काय केलं, आता डायरेक्टच मिरच्या याच्यामध्ये टाकल्या, डेट कापला आणि पण असं न करता काय करायचं, मधून यांना तुम्ही चीर दिला तरी चालेल। कधी कधी काय होतं, आपण जर जास्त वेळ ही मिरची भाजत राहिलो ना, तर ही मिरची उडण्याची सुद्धा शक्यता आहे। डोळ्यामध्ये उडू शकते, तोंडावरती उडू शकते। त्याच्यामुळे थोडा थोडा मध्ये असा चीर दिला तरी चालेल। तर मी काय केलं, ही जास्त वेळ भाजली नाही, अगदी तिच्यावरती फोड येईपर्यंतच हिला मी भाजून घेतलं। तर मिरची अशा पद्धतीने भाजली की गॅस बंद करायचा आणि त्यानंतर आपण भाजून घेतलेले अर्धा वाटी शेंगदाणे होते ते याच्यामध्ये घालायचे। 1 चमचा एवढी फुटाण्याची डाळ घातलेली आहे। फुटाण्याची डाळ घातल्यानंतर आपल्याला हे परत थोडंसं असं मिक्स करायचं, हलवायचं आहे, जेणेकरून तवा आपला थोडासा गरम आहे। फुटाण्याची डाळ आहे ती थोडीशी गरम होईल। तर ही जी डाळ असते ना, ती आपण बरणीमध्ये वगैरे ठेवली ना की थोडीशी नरम पडते, याच्यासाठी फक्त तिला गरम करून घेतले। आता आपला तवा थंड होत आलेला आहे। आता याच्यामध्येच मी काय केलं, 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या घातल्या। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे कच्च्या कैरीच्या फोडी करून घातल्यात। अर्धा चमचा एवढं जिरं घातलं आहे, चवीनुसार मीठ घातलं आहे आणि अगदी थोडीशी याच्यामध्ये साखर घातली। साखर पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी असेल तर घाला, पण याच्यामुळे जी टेस्ट आहे ती खूप छान लागते। त्यानंतर हे जे मिश्रण आहे ते सगळं मिक्स करून घेतलं आहे। लक्षात ठेवा आपला गॅस बंद आहे, गॅस चालू नाही। फक्त सगळं एकत्र तुम्हाला दिसायला पाहिजे यासाठी सगळं मी याच्यामध्येच घातलेलं आहे। आता हे थंड झालं की आपल्याला काय करायचं आहे, हे मिक्सरच्या भांड्यामधून वाटून घ्यायचं आहे। तर बघू शकता हे पूर्णपणे थंड झालं आहे। आता एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळं घालून घ्यायचं। पहिल्यांदा आपल्याला हे थोडंसं फिरवून घ्यायचं आहे। आपल्याला याच्यामध्ये वाटताना पाणी वगैरे काहीही घालायचं नाही, असंच आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे। बघू शकता एकदा फिरवल्यानंतर ना हे थोडंसं म्हणजे खालून बारीक होतं आणि वरतून जाड राहतं। याच्यासाठी काय करायचं, चमच्याने आपल्याला परत हे मिक्स करून घ्यायचं आहे। नाहीतर तुम्ही एकदा मिक्सर चालू केला की चालूच ठेवाल तर खालचं तेवढं खूप बारीक वाटलं जाईल आणि वरचे शेंगदाणे अक्के अक्के राहतील। त्याच्यानंतर परत एकदा याला मी फिरवून घेतलं आहे। तर आता तुम्ही बघू शकता, तर आपल्याला थोडंसं जाडसरच असं हे ठेवायचं आहे, एकदम बारीक याचं पीठ करायचं नाही। तर थोडंसं जाडसर असं शेंगदाण्याचे कण, हरभऱ्याचे डाळीचे कण वगैरे लागले की खूप छान लागतं। तर येथे मस्त असा आपला तिखट आंबट असा कैरीचा ठेचा तयार झालेला आहे। तुम्ही भरपूर प्रकारचे ठेचे बनवले असतील, पण सध्या कैऱ्यांचा सीझन चालू आहे, त्याच्यामुळे एकदा अशा प्रकारचा ठेचा नक्की बनवून बघा। भाकरीसोबत तर काही विचारूच नका, अप्रतिम लागतो। मला तर हा भातासोबतच खायला आवडतो आणि खूप छानही लागतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 15-1 दिवस हा बाहेर टिकतो आणि त्याच्यानंतर तुम्ही 6-1 महिने याला फ्रीजमध्ये ठेवू शकता टिकून। तर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच सीझनेबल रेसिपीमध्ये। धन्यवाद।